नाटककार हा क्रिएटर आहे, दिग्दर्शक हा रिक्रिएटर आहे. 40-50 वर्षाची मैत्री जवळजवळ, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिगीषा नावाची नाट्यसंस्था. जिगीषाचं वर्तुळ इतकं विस्तारत गेलं की नव्या प्रत्येक प्रकल्पात नवीन माणसं जोडली गेली आणि जिगीषाशी जोडला गेलेला एकदा एक माणूस परत जिगीषापासून दूर जात ते माझा पहिला अंक झाला लिहून आणि सगळ्या ग्रुपच्या समोर वाचलं तो, आणि प्रत्येकाचं मत माझ्यासाठी आणि चंदूसाठी महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही वाचलं आणि पहिल्या अंकाला म्हणजे सगळे असे हे झाले, खूपच छान आणि वेगळंच काही आणि दुसरा अंक वाचला, 2 प्रवेश वाचले बहुतेक त्याच्यात. आणि ते दुसरा अंक वाचल्यावर सगळे म्हणाले अरे फारच काहीतरी वेगळीकडेच गेलंय नाटक, अगदी भरकटलंय. ते मित्रांनी क्रूर पण व्हावं लागतं. म्हणजे मी जे म्हटलं की गुडी गुडी नाट्याचा काही उपयोग नाही. तेव्हा लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असं त्यांनी निर्णय घेऊन माझ्यावर जबाबदारी दिली आणि तिथे जे त्यांनी दिग्दर्शक म्हणून आग्रह धरला माझं नाव लिहिण्याचा, तेव्हापासून आजतागत त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वाक्य, सगळी नाटकं ही मी त्याची दिग्दर्शित केली आहेत. मी इतर लेखकांची केली आहेत, पण त्यांनी लिहिलेलं प्रत्येक ओळ न ओळ मी दिग्दर्शित केली आहे. मला नेहमी वाटायचं अरे वादविवाद स्पर्धेला 2च बाजू का? एक विषय जेव्हा असतो त्याला किती डायमेन्शन्स असतात. ही जी एका विषयाला अनेक अंगांनी भिडण्याची जी ताकद नाटकात असते ती मला मिळाली, आणि पहिल्यांदा 4 चौघीत मी त्याचा उपयोग केला. म्हणजे हौशी नाट्यसंस्था आहे. मला हौशी हा शब्द कधीच त्या अर्थाने आवडत नाही. मला असं वाटतं की प्रयोगशील वृत्तीने आम्ही करत होतो. आम्ही नाटक ज्या पॅशननी केलं, म्हणजे आम्ही सेट रंगवायचो, आम्ही सेट बनवायचो, आम्ही 24 तास बरोबर असायचो, संध्याकाळी ओढ असायची की कधी आम्ही भेटतोय सगळेजण. तू फक्त बघ, हे मी काहीही बदलणार नाही, हे असंच ठेवणार. कारण चंदूची जी वैचारिक क्लॅरिटी असते ती एवढी स्ट्रॉंग असते की त्या ह्याच्यावरची, आणि तो बेसिकली म्हणजे एवढ्या जरी याच्यात त्यांनी रिहर्सल करत असला तरी त्याच्या डोळ्यासमोर एक पूर्ण मोठा रंगमंच असतो की लेखन आणि दिग्दर्शन ही पूर्ण गोष्ट वेगळी आहे. म्हणजे लेखक पण रंगसूचना करत असतो त्याच्या स्क्रिप्टमध्ये, आणि त्यांनी त्या जरूर कराव्यात, पण त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे निवडीचा अधिकार दिग्दर्शकालाच दिला पाहिजे, आणि ह्या पूर्णपणे वेगळ्या संस्था आहेत. नमस्कार, मी रोहन दालवलकर. इसाब नीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या पॉडकास्टला अनेक विचारवंत येऊन गेले, लेखक येऊन गेले, दिग्दर्शक येऊन गेले, क्रिकेटर्स येऊन गेले, खूप लोक येऊन गेले. परंतु आम्हाला नेहमी विचारलं जायचं की 2 मित्र कधी येणार. हो, कारण निमित्त हेच आहे. तुम्हाला आठवत असेल तर आता ऑगस्टचा महिना आहे, आणि ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आणि तेच निमित्त साधून आज आपल्या भेटीला आलेत लेखक प्रशांत दळवी सर. नमस्कार. नमस्कार. आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर. नमस्कार. एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. हरीश होम मेकर म्हणून आहे, तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर, तुमचं हिसाब नीतीमध्ये मी खूप मनापासून स्वागत करतो. खूप दिवसांनी यायचं होतं, तुझं माझं बोलवणं चाललं होतं, पण तू म्हणालास तसं फ्रेंडशिप डेचा जर योग आला असेल तर ते खूपच मोठी गोष्ट म्हणावी लागेल. कारण की आम्हाला वाटलं की 40-50 वर्षाची मैत्री जवळजवळ, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिगीषा नावाची नाट्यसंस्था, जी तुम्ही 1982-83 सुमारास सुरू केली, आणि जवळजवळ आज 44 वर्षाला पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्ताने तुमचं 21, 22 आणि 23 ऑगस्टला एक पूर्ण मोठा महोत्सव होतोय, छत्रपती संभाजी. तर तेही औचित्य आहेच. आणि तुमच्या मैत्रीच्या कहाण्या आम्ही खूप लोकांकडे ऐकलेल्या आहेत. आणि तुम्ही कसे आहात, तुम्ही ही संस्था कशी सुरू केली, आणि एकंदरीत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एकमेकाला मित्र म्हणून कधी बघितलं, इथून सुरुवात करूया. तर प्रशांत सर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही चंद्रकांत सरांना कधी पाहिलं, अरे हा माणूस माझा हा मित्र होऊ शकतो? गंमत अशी आहे की आम्ही शाळेत अजिबात एका नव्हतो.
माझी वेगळी शाळा होती सबू शिक्षण संस्थेची आणि चंदू हा गुजराती हायस्कूलमध्ये होता आणि त्यामुळे तसा शाळेत वगैरे काही आमची मैत्री नव्हती. पण शालेय पातळीवर जेव्हा वक्तृत्व स्पर्धा वगैरे व्हायच्या तेव्हा त्या मी पण त्याच्यात अनेकदा सहभागी व्हायला जायचो आणि तिकडे पहिल्यांदा मी चंद्रकांत कुलकर्णी या तेव्हा विद्यार्थी असलेल्या याला पाहिलं आणि माझ्यापेक्षा 2-1 वर्षांनीच लहान, त्याच्यामुळे खूप लहान वगैरे असंही नाही. आणि ते भाषण वगैरे ऐकलं आणि म्हटलं अरे कमाल आहे, काहीतरी प्रचंड वेगळं आहे. आणि गंमत म्हणजे त्याची एक भाषणाची जी शैली होती ती एवढी ओघवती आणि एवढं ते अत्यंत सहज बोलल्यासारखं होतं वगैरे वगैरे. पण मला पुढे माहिती नव्हतं की नंतर कॉलेजमध्ये आम्ही चांगले मित्र होणार आहोत आणि नंतर आम्ही अनेक वादविवाद स्पर्धांना एकत्र जाणार आहोत याची काही तेव्हा कल्पना नव्हती. आणि त्याच्यात एक गंमत आहे की पुढे जेव्हा मी वादविवाद स्पर्धांना एकत्र गेलो तेव्हा नेहमी याचा पहिला नंबर यायचा आणि मला बरेचदा 3रा किंवा उत्तेजनार्थ बक्षीस मिळायचं. असो, त्याच्यानंतर मी एक हे यंग डिबेटर्स असोसिएशन तर्फे एक स्ट्रीट प्ले करायचे हे बरेचदा. म्हणजे 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, त्यानिमित्ताने वगैरे खूप तिकडे औरंगाबादला जे आत्ताचं संभाजीनगर तिकडे खूप तसं वातावरण होतं सामाजिक चळवळींचं. आणि तेव्हा स्ट्रीट प्ले मध्ये पण मी योगायोगाने काम पाहिलं आणि मला हा वारंवार असा भेटत गेला, पण ते तेवढ्यापुरतीच मैत्री होती. त्याच्यानंतर शासकीय विज्ञान महाविद्यालयात जेव्हा मी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर 2-1 वर्षांनी चंदूनी पण त्याच कॉलेजला प्रवेश घेतला. ते कॉलेज जे आहे ते असं होतं थोडंसं तिथलं की जिथे सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी खूप जास्त आहे, चळवळ खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खूप जणांना ज्यांना नाटकात काही करायचंय, वादविवाद स्पर्धेत काही करायचंय, तर अशांना अनेक जण सजेस्ट करायची की तुम्ही नक्की त्या कॉलेजला जा. असे आम्ही थोडक्यात त्या कॉलेजला एकत्र आलो आणि तिकडे मग ती मैत्री जी आहे ती अधिक होत गेली असं म्हणूया आपण. आणि तिथे हळूहळू आमचा ग्रुप सगळा जमत गेला. मग तिकडे आम्ही गॅदरिंगच्या नाटकात पण काम केलं एकत्र आणि मग हळूहळू तो जो ग्रुप तयार झाला. तेव्हा काही जिगीषा वगैरे नाव नव्हतं, पण एका मस्त झाड होतं छानपैकी, त्याच्या खाली आम्ही सगळा आमचा ग्रुप बसायचा आणि त्याच्यानंतर ती मैत्री हळूहळू पक्की होत गेली. मग युथ फेस्टिवल आला आणि त्या युथ फेस्टिवल मध्ये आम्ही पहिली एकांकिका केली आणि त्याच्या अगोदर आपण भुयार नावाची 40 गावच्या स्पर्धेत एकांकिका केली. तो एक मैत्रीचा गमतीशीर धागा. याच्याच पुढे मी कंटिन्यू करतो की गॅदरिंग मध्ये आम्ही एकत्र काम केलं. प्रशांतच्या घरी वडील संपादक, भाऊ प्राध्यापक असं समाजवादी विचारसरणीचं ते पत्रकार संपादक असल्यामुळे येणारी माणसं असं खूप चांगलं वातावरण होतं. शिवाय प्रशांतचा मोठा भाऊ म्हणजे प्राध्यापक अजित दळवी ज्यांनी गांधी विरुद्ध गांधी डॉक्टर तुम्ही सुद्धा लिहिले, तर ते एका नाट्यरंग नावाच्या संस्थेत होते. मला नाटकाची तशी पार्श्वभूमी नव्हती. मी यंग डिबेटर्स असोसिएशन मध्ये सामील, नंदू माधव माझा मित्र होता आणि अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी चालू होती. एकांकिका स्पर्धा झाली डिक्लेअर एक 40 गावला. मोठ्या प्रमाणावरची ती होती कारण तिथे फक्त मराठवाड्याचं नाही तर मुंबई, पुणे, नगर असं महाराष्ट्र पातळीवरचे लोक यायचे. आणि तिथे एक प्रशांतनी एकांकिका लिहिली होती भुयार नावाची आणि त्याला काय वाटलं माहिती नाही. त्या स्पर्धेचा जेव्हा अर्ज भरला घेतला तेव्हा लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असं त्यांनी निर्णय घेऊन माझ्यावर जबाबदारी दिली. मे बी तो जसं म्हणाला की ते वक्तृत्व स्पर्धेचं बॅकग्राऊंड किंवा एक थोडा एक्स्ट्रॉवर्टनेस, माणसं जमवण्याची एक आवड किंवा बोलता येणं, सगळ्यांशी संवाद साधता येणं, त्याच्यामुळे त्याला वाटलं की हा कदाचित दिग्दर्शन चांगलं करेल. त्यामुळे हे त्याचं विजन आहे. आणि तिथे जे त्यांनी दिग्दर्शक म्हणून आग्रह धरला माझं नाव लिहिण्याचा, तेव्हापासून आजतागत त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वाक्य, सगळी नाटकं ही मी त्याची दिग्दर्शित केली आहेत. मी इतर लेखकांची केली आहेत, पण त्यांनी लिहिलेलं प्रत्येक ओळ न ओळ मी दिग्दर्शित केली आहे. त्यामुळे ही तिथून सुरुवात झाली, हा म्हणतो तसं. ती एकांकिका युथ फेस्टिवल मधली एकांकिका. आणि मग एक महत्वाची घटना घडली की महिला अत्याचार विरोधी परिषद होती, ही 83चीच गोष्ट आहे. आणि 8 मार्चच्या निमित्ताने काय ऍक्टिव्हिटी, त्याच्यात आम्ही एक मुक्त नाट्यातलं नाटक लिहिलं, नाटिका ज्याला स्ट्रीट प्ले, कॉर्नर प्ले, टेरेस प्ले कुठेही आम्ही सादर करू शकत होतो. आणि त्याच्यामध्ये 11 ते 12 मुली होत्या. आणि ती स्त्री नावाची एकांकिका प्रशांतने लिहिली, ती मी दिग्दर्शित केली. आणि अचानक 11-12 मुली पण ग्रुपमध्ये सामील झाल्या. म्हणजे जी आवड होती, गॅदरिंग होतं, त्याला आता एक वेगळ्या संस्थेचं रूप प्राप्त झालं. आणि मग याचीच कंटिन्युटी म्हणून ओघात सांगतो की पुढे
तो 21 वर्षाचा किंवा 22 वर्षाचा असताना त्यांनी 2 अंकी नाटक मदर्स हाऊस नावाचं लिहिलं आणि ते मी 20व्या वर्षी दिग्दर्शित केलं आणि ते मुंबईला आलं होतं अंतिम स्पर्धेमध्ये, म्हणजे प्राथमिक फेरीतून विजेता होऊन. तर अशी ती सगळी जडणघडणीचा तो काळ त्या कॉलेजच्या बॅकग्राऊंडचा होता. सुरुवातीला त्या कॉलेज पुरती माणसं होती, नंतर इतर कॉलेजमधली माणसं पण येत गेली आणि खूप चांगला ग्रुप तयार झाला. आणि मग 83ला म्हणजे 11 मे 1983 हे आम्ही आमचा वर्धापन दिन समजतो की त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा असाच नाट्य महोत्सव, आणि आम्ही पहिल्यापासून जिगीशांनी नाट्य महोत्सव असं म्हटलं नाही, नाट्य सहवास असं म्हटलं, आणि तो 2-3 दिवसांचा केला होता. त्याला आम्ही मुंबई पुण्याहून काही गेस्ट बोलवते, कमलाकर सोनटक्के सर, विभा देशपांडे सर, प्रयोग केले, त्यांच्याशी चर्चा केली, असं एक वेगळं ज्याला संस्थात्मक पातळीवरचं काम ते 83 पासून सुरू झालं. आणि म्हणून यावर्षी मे मध्ये 44 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. मैत्रीला आमच्या जवळपास 48-49 वर्ष झाली. खरं सांगायचं तर सर, आम्ही नेहमी बघतो की जिगीशामध्ये जी लोक आहेत, म्हणजे जसं आम्ही ऐकलंय खूप वेळेला की सर्वात जास्त मुली आहेत आणि मुलंही आहेत, दोन्ही म्हणजे तेव्हाची. आणि आज आम्ही ज्या पूर्ण रंगभूमीवर आणि सगळीकडे दिसतात, तर ही सगळी शिकलेली म्हणजे सुसंस्कृत आणि सुज्ञ ही आम्हाला दिसतात. म्हणजे सगळ्यांचं मास्टर्स आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा अभ्यास आहे. तर एखादी संस्था जेव्हा टिकून राहण्यासाठी ही का महत्त्वाची गोष्ट. आज तुम्ही एवढी 40 वर्ष जेव्हा किती संस्था आम्ही ह्या मुंबई नगरीत बघितल्या, पुण्यात बघितल्या, पण त्या एका ठराविक काळापर्यंत चालतात आणि नंतर त्या डाऊन होतात, मग भांडणं होतात आणि इश्यू होतात. काय लागतं की एखादी संस्था एवढी वर्ष टिकण्यासाठी? एकमेकांमधलं काय व्ह्यूलाईन ती जुळावी लागते हे सांगा. बरोबर आहे. नाही, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. मुळात मला असं वाटतं की ज्या गोष्टीने तुम्ही आता सुरुवात केली मैत्रीच्या धाग्याने, म्हणजे नाटकाचं पॅशन एकीकडे आणि मैत्रीचा धागा दुसरीकडे, हे दोन्ही इतके आमचे घट्ट होत गेले सगळ्यांचे. म्हणजे मी गंमत म्हणून सांगतो की जनरली आपण असं म्हणतो ना की परगावी एखादी संस्था असली, किंवा म्हणजे आता औरंगाबाद आहे किंवा अजून सोलापूर आहे, नागपूर, की त्याच्यात अच्छा हे व्यावसायिक नाही ना, म्हणजे हौशी नाट्य संस्था आहे. मला हौशी हा शब्द कधीच त्या अर्थाने आवडत नाही. मला असं वाटतं की प्रयोगशील वृत्तीने आम्ही करत होतो. म्हणजे तेव्हा गंमत अशी होती की म्हणजे आम्ही जरी प्रायोगिक नाटक करत असलो किंवा आम्ही सगळे नोकरी करून संध्याकाळी नाटक करत असलो तरी प्रोफिशियन्सी होती. आम्ही नाटक ज्या पॅशननी केलं, म्हणजे आम्ही सेट रंगवायचो, आम्ही सेट बनवायचो, आम्ही 24 तास बरोबर असायचो. संध्याकाळी ओढ असायची की कधी आम्ही भेटतोय सगळेजण. ही ओढ जी आहे ना ती, आणि त्याच्यात कुणाचाही वैयक्तिक जेव्हा स्वार्थ असतो किंवा काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट असतात, असं न करता आम्ही एक स्वतःशीच कमिटमेंट केली. त्याच्यातली छोटीशी गंमत अशी की त्याच वेळी औरंगाबादमध्ये अनेक चांगल्या नाट्य संस्था होत्या. खूप चांगली सिनियर नाट्य संस्था होती ज्याला राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं बक्षिसापर्यंत पोहोचले होते. म्हणजे मुंबईला राज्यनाट्य स्पर्धाची म्हणतो, त्याच्यात अंतिम फेरीत मुंबईत पहिलं आलेलं नाटक त्या संस्थेने केलं, नाट्यरंग नावाचं. अशा पण संस्थेत माझा मोठा भाऊ पण तिकडे होता आणि त्यांनी पण सांगितलं होतं सगळ्यांनी की येता का इकडे, आपण चांगलं करूया. पण तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की अरे, आपण जर समवयस्क आणि समविचारी मुलं आपण एकत्र आलेलो आहोत, तर आपण काहीतरी सिनियरच्या ठिकाणी जाण्यात काही गैर काही नाही, पण आपण आपलीच भाषा व्यक्त करूया का, आपण आपली भावना व्यक्त करूया का, आपण सगळे एकत्र काहीतरी प्रयत्न करू. आपल्यातलाच लेखक असेल, आपल्यातला दिग्दर्शक असेल, फक्त लेखक दिग्दर्शक नाही तर ऍक्टर असेल, व्यवस्थापक असेल, बाकी सगळी जी तेव्हा मार्केटिंग वगैरे वगैरे असं काही नव्हतं, पण सगळे करणारे असतील असे सगळे मित्र आम्ही जमलो होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण आपलीच संस्था सुरू करूया, आणि त्यातून त्या संस्थेची सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की जे डिव्होशन आहे ना, म्हणजे फक्त आम्ही दोघे नाही तर आमच्या बरोबर असलेले जे सगळे लोक आहेत ते एवढे डिवोटेड झाले. आणि त्यातल्या तुम्ही म्हणलं की मुली जास्त होत्या, खरंच आता यांनी सांगितलं की स्त्रीमध्ये 11 मुली होत्या, पण रात्री 2-2 वाजेपर्यंत आमच्या चर्चा चालायच्या. आणि तेव्हाच्या औरंगाबादमध्ये म्हणजे 40 वर्षापूर्वीच्या, पण तो एक विश्वास एकमेकांवर होता, एकमेकांवर प्रेम होतं, कुटुंब पण जोडले आणि सगळे पालक पण जोडले गेले या सगळ्या गोष्टीला. इव्हन त्यांना कळलं की काहीतरी चांगलं करतायत किंवा याच्यात त्यांचे काही वेगळे इंटरेस्ट नाहीयेत, हे अत्यंत डिव्होशननी करतात. ती पॅशन आमची पाहून त्यांनी पण आम्हाला असं झालं. तो बेस जो होता ना, तू म्हणतो तसं संस्थेचं म्हणालास ना, त्याच्यामध्ये हा म्हणाला तसं एकतर समविचारी समवयस्क म्हणजे
5-6 वर्षाचं अंतर, 7 वर्षाचं अंतर आहे. समजा सगळ्यात तरुण असलेला मुलगा आणि सगळ्यात मोठा असणारा प्रशांत, तर ते सगळे म्हणजे कोणी 11वीत असताना हा 3rd इयरला होता वगैरे वगैरे. पण वेगवेगळ्या म्हणजे कोणी बालनाट्याचे, म्हणजे आता समजा श्रीपाद पद्मकर जो आता जिगीषाचा निर्माता आहे, किंवा जितेंद्र कुलकर्णी जो आम्ही केलेल्या सिनेमा आणि बाकीच्या टेलिव्हिजन प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो, हे दोघे जण आमच्याकडे बालनाट्यात काम करायला म्हणून आले. आणि आज त्याच्यामुळे कसं झालंय की वैयक्तिक धागा इतका मैत्रीचा जोडलेला आहे, त्याच्यामुळे समान विचार असणारी माणसं आणि समान विभागणी असणारी माणसं, कोण छोटा सिनियर ज्युनियर कोणी नाहीये, एक एकजूट डेमोक्रेटिक सिस्टीमची खरी सिस्टीम नाट्यसंस्थेत आमच्या लागल्यामुळे झालं की बाबा निर्णय घेणारे आहेत थोडीशी पोळची माणसं, ठरल्यानंतर आपसात चर्चा, कुणीही कोणाला विरोध करू शकतं, हे नाटक करायचं की नाही याच्यात माझं मत स्पष्ट मांडू शकतं. ठरल्यानंतर मात्र सगळेच्या सगळे आपापल्या कामाशिवाय, म्हणजे मी फक्त दिग्दर्शनच करेल असं नाही, हा फक्त लेखनच करेल असं नाही, मग ते नाटक उभं करण्यासाठी जे जे करता येईल, त्याचा उत्तम प्रयोग कसा होईल, त्याच्यासाठी काय काय आपल्याला निर्मिती करता येईल, त्याचं म्युझिक कसं करता येईल, सेट कोणाला विचारता येईल, झपाटून जाऊन काम त्या काळात आम्ही केलं. म्हणजे आम्ही जिगीषाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेलं काम म्हणशील तर एक 6-7 वर्षांचंच आहे, कारण पुढे 87-88 पासून आम्ही इकडे आलो. पण त्या 7-8 वर्षात आम्ही जवळपास 15 वर्षांचं काम केलं, कारण त्याची गतिमानता एवढी होती की फक्त स्पर्धाच नाही ना, मग आम्ही नाट्य महोत्सव आयोजित केले, मग आम्ही प्रेक्षक सभासद योजना केली की दर महिन्याला एक नाटक आम्ही देणार. म्हणजे ती, हा म्हणतो तसं, ती स्वतःलाच कमिटमेंट होती. आणि एकच त्रिसूत्र, मगाशी तू तुझ्या कंपनीचं जे बोलत होतात की सातत्य, नाविन्य आणि दर्जा, बस या त्रिसूत्रीवर आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायचं ठरवलं. मग नो इगोज, कोण लहान कोण मोठा, कोणाचं काय काम काय नाही, सगळे एकत्रच आहेत. त्यामुळे ते छान एक, ज्याला म्हणतो की एक चांगली समान विचारसरणीची माणसं एकत्र आली सांस्कृतिक क्षेत्रात. मला असं वाटतं सगळ्यांनी एकमेकांना ग्रो होताना पाहिजे ना. त्यामुळे प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, प्रत्येक कुणाचा वीक पॉइंट काय, स्वभाव काय आहेत, ह्या पण सगळ्यांचे रंग त्याच्यात मिसळले गेले सगळ्यांचे. आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, म्हणजे आम्ही अनालिसिस केलं जिगीषाचं, कारण की मी परत जिगीषा करते, आज जवळजवळ 44 वर्ष गोष्ट करते. सर अनालिसिस करताना लक्षात आहे तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतलेत. म्हणजे सुरुवातीचा टप्पा जसं म्हणाल्याप्रमाणे तुम्ही जसं तुम्ही परभणीला माझं नाही, मी ते माझ्या गावात आई वडील शेतकरी आणि वडील आईनी स्थलांतर केलं औरंगाबादमध्ये आल्यानंतर. तसं बघायला गेलं तर तुमच्या घरामध्ये एक परंपरा आहे, सरांच्याकडे नव्हती असं आपण पडू. पण त्याच्यानंतर आम्ही एक ऑब्झर्वेशन केलं की तुम्ही मुंबईत आल्यावर लोकसत्तासारख्या एका ठिकाणी वर्तमानपत्रात आलात, किंवा तुम्ही आल्यानंतर तुम्ही जवळ दैनिक मुंबई सकाळमध्ये आलात, तर पत्रकारितेमध्ये म्हणजे एक बाबा एक पर्टिक्युलर आपल्याला दर महिन्याचा पगार यायला हवा, आणि ही गोष्ट माइंडमध्ये म्हणजे एंड इन द माइंड असतो, जो एक प्रकार आहे मॅनेजमेंटचा, परत मला औरंगाबादला जायला नको. तर ही प्रोसेस तुम्हाला तेव्हा ही जाणत्याप्रमाणे जाणीवपूर्वक केली का तुम्ही, आणि त्याप्रमाणे हे केलं? अगदी बरोबर ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यातली गंमत अशी की कुठेतरी डोक्यात एक होतं की आपल्याला मुंबईला यायचंय, पण ना टिपिकल स्ट्रगलर टाईप नाही यायचं, म्हणजे काहीच माहित नाही आणि नुसतं चालू आहे. लक्षात आलं की त्याच्या आधी आपण 6 वर्ष काम केलंय, त्या 6 वर्षाचा आत्मविश्वास घेऊन आपण इकडे आलोय. ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे, आत्मविश्वास किंवा अनुभव म्हणूया आपण. आणि आपल्याला गंमत अशी की या एवढ्या मोठ्या अफाट शहरात आम्ही कुणाची चिठ्ठी घेऊन आलो नाही, कारण सांस्कृतिक क्षेत्रात तुमचं टॅलेंट हेच तुमचं भांडवल आहे. त्याच्यामुळे आपल्यात जर टॅलेंट असेल तर आपल्याला काही मिळेल, जर नसेल तर नाही मिळणार. त्याच्यात कुणाला आपल्याला दोष द्यायची गरज नाहीये. आणि ही मुंबई जी महानगरी आहे ते एक महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे. इथे अनेक फक्त नाटकं घडतात. एक तर सकाळी 11चाही नाटकाचा शो हाऊसफुल होऊ शकतो आणि रात्री 9चा पण होऊ शकतो. आणि एकीकडे इकडे नाट्य महोत्सव भरतात, इकडे सिनेमाचे महोत्सव भरतात. आम्हाला असं होतं की या एका छान पर्यावरणात सांस्कृतिक आपल्याला राहायचंय आणि याच्यात आपल्याला या नकाशावर स्वतःला तपासायचंय. फक्त काही सिद्ध करायला यायचं नाही. आपण कुठे आहोत, आपल्याला जे वाटत होतं आपण तिथे करतोय आणि ते आपण त्या शहरात आपल्याला खूप ऍप्रिसिएशन मिळालं, पण ते फक्त ते शहरापुरतं नव्हतं ना. आपण जे करतोय ते महाराष्ट्राच्या पातळीवर, राज्य पातळीवर पण त्याला काही स्थान आहे ना.
कलावंतांनी जे स्वतःला एक तपासायचं असतं. एक तर असं असतं की प्रत्येक, मला असं वाटतं, काळाची आणि एक रंगसंवेदना असते. आम्हाला असं वाटत होतं की आपली तिथली एक रंगसंवेदना आहे, पण एक महाराष्ट्राच्या थिएटरची म्हणून पण एक रंगसंवेदना आहे. तर आपली कुठली ती जुनी होत नाहीये ना, कुठली कालबाह्य नाही ना. किंवा अनेकदा असं व्हायचं बघा, इथे जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेत अंतिमला प्रयोग असायचे, छोट्या गावाहून येणारे, तर मोठं स्टेज, एकदम स्लो परफॉर्मन्स होतोय, पेस नाहीये. तर या सगळ्यासाठी आम्ही सतत स्वतःला तपासत गेलो. आणि आम्ही बऱ्याच मुलाखतीत पण सांगितलं की मी आणि चंदू अनेकदा फक्त नाटक पाहायला 2 दिवस मुंबईत म्हणजे आम्ही दोघे नोकरीला होतो लोकमत मध्ये, आणि आम्ही शुक्रवारी रात्री निघायचं, शनिवारी यायचं, याच्या नातेवाईकांकडे कुठेतरी बॅग टाकायची, आणि शनिवारी 3, रविवारी 2 अशी 5 नाटकं लागोपाठ बघायची, आणि मग परत जायचं. झालेल्या बघितलेल्या नाटकाची सगळ्या ग्रुप बरोबर चर्चा करायची, असं आम्ही करायचो तेव्हा. म्हणजे ते असं होतं ना, हा म्हणतो तसं की ती रंगसंवेदना ताडून बघणं, तपासून बघण्याचा सगळं प्रकार होता. आणि रोहन, एक महत्वाचा भाग आहे जो पुढच्या तुझ्या कदाचित प्रश्नाचं उत्तर आधीच देतो तुला. ही सगळं बोलतोय आपण, ते तोपर्यंत 90 साल पण उजाडलं नव्हतं. म्हणजे इथे येताना चित्रपट, टेलिव्हिजन, OTT काहीही नव्हतं. प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक एवढंच होतं. फक्त आपल्याला या नाटकाच्या आवडीने आणि छंदाने जर एवढं झपाटून टाकलंय, तर पूर्ण वेळ आपण या क्षेत्रात काम करू शकतो का? आणि तू ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतोय ना, त्या रिस्क पेक्षा असं होतं की फक्त उपजीविकेसाठी मग करायला नको, मग कॉम्प्रोमाइज करायला नको, मग मिळेल ते काम, पडेल ते काम नाही. म्हणजे प्रशांत जर लेखक आहे तर त्यांनी इथे येऊन लेखन करावं, मी दिग्दर्शक आहे तर दिग्दर्शक म्हणून काम करावं, आणि त्याचं मला मानधन मिळावं, मला त्याच्यातनं उत्पन्न व्हावं. मी काहीतरी, मला गरज पडली, आता खायला पैसे नाहीत म्हणून मी काहीतरी काम करतोय असं नाही. म्हणून त्याची एक नोकरी, एक मासिक उत्पन्नाची जी एक मध्यमवर्गीय सवय झाली होती स्थैर्याची, खरं तर याच्या निर्णयामुळे ते स्थैर्य सगळ्यांचं तुटलं, आणि एका मोठ्या, ज्याला आपण म्हणतो की निघालो प्रवासाला आम्ही सगळे, त्याच्यामुळे त्याच्यावरती डबल जबाबदारी होती. पण हे ठरवलं होतं, हा म्हणतो तसं सिद्ध आम्ही करायचं. दोघेच नाही तर आमच्याबरोबर प्रतिमा जोशी जी आहे ती एका लॅब मध्ये काम करत होती. श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी, एका अभय factory जोशी काम करत होते. हे एकीकडे काम करत होते. प्रतीक्षाने डायरेक्ट काम सुरू केलं. प्रतीक्षा actress म्हणून झाल्यामुळे आणि तिला नोकरी कामही करणं नाही लागलं. हा. पण प्रत्येकाने एक सुरुवातीला जॉब घेतला, आणि नंतर जेव्हा असं झालं की अरे आता आपण सोडू शकतो, आपल्याला पूर्ण वेळ आहे काम, आणि खूप चांगले लोक इकडे भेटले. म्हणजे मुंबईत नाट्य इतक्या संस्था, चांगल्या लोकांनी, माणसं, आम्हाला सहकार्य केल्यापेक्षा सामावून घेतलं, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आणि हा म्हणाला तसं ती चिठ्ठी शिफारस न घेऊन आल्यामुळे काम दाखवून काम मिळालं. म्हणजे नाटक बघून कोणीतरी निर्माता म्हणाला, नाटक अच्छा हे तुझं नाटक आहे, तू लिहिलंयस, अशी जी एक गुणाकार झाला, नुसतीच बेरीज नाही झाली. आणि मग सगळ्याच क्षेत्रात आम्ही थोडे दिवस वैयक्तिक काम केलं, प्रत्येकाने वेगवेगळं, आणि मग परत जिगीषाचं काम सुरू केलं. असा तो एक मोठा प्रवास होता. तर हा जसं म्हणाला सिद्ध करायचं नव्हतं, म्हणजे आम्ही अगदी स्पष्ट ठरवलं होतं. प्रत्येक जण ग्रॅज्युएट, रोहन, जिगीषातले हे जेवढे आले होते, बरं न आलेले पण 25 माणसं अजूनही आमच्याशी जोडलेलेच आहेत, की ज्यांनी नंतर वेगळं प्रोफेशन केलं. जसं तू वेगळं प्रोफेशन केलं, सुरुवातीला नाटक होऊ शकत कोणी नाही ना. पत्रकार आहे, कोणी संपादक आहे, कोणी सायंटिस्ट आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी प्राध्यापक आहे, आणि ते सगळे आम्ही टच मध्ये Engineers आहेत. इंजिनियर्स आहेत, सगळं आहे. तर मी सांगत असं होतो की प्रत्येकाला आणि प्रत्येकाने आम्ही येण्यापूर्वी प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही केलं होतं. या सगळ्याही 10 जणांनी नाट्यशास्त्राचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं आहे. एक पदवी आहे, एक शिवाय नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण आहे, आणि एक प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव आहे. असं संचित घेऊन बरोबर आल्यामुळे समजा 2-3 वर्षात काही झालं नाही तर आपल्याला अपमान वाटायची गरज नाही की आता मी कसं तोंड दाखवू, आम्ही परत जाऊ. आपल्याकडे सगळ्यांकडे डिग्री आहे, आपण सुशिक्षित माणसं आहोत, एक प्रयत्न करूया. आणि आपण जर एवढे पॅशनेटली एकत्र काम करतोय तर चान्स आहे की आपल्याला आपण तिथे जाऊन सिद्ध करू शकतो. हा एकटी माणसं खूप आली आहेत महाराष्ट्रात स्ट्रगल करायला, किंवा लेखकांना यायची गरज नाही. लेखक नागपूर, नाशिक, कोल्हापूरमध्ये बसूनही त्याच्या नाटकाचं स्क्रिप्ट देऊ शकतो आणि राज्य करू शकतो. पण दिग्दर्शक आहे, कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, एक संस्था म्हणून काम आहे, जास्ती लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर इथून प्रत्यक्ष काम करावं लागेल. आणि त्या दृष्टीने ते स्थलांतर फार महत्वाचं ठरलं आमच्या दृष्टीने, तो वेगळेपणाही ठरला. त्यामुळे ते नाही तर काय होतं, कॉलेज डेज मध्ये कॉलेज पुरती संस्था राहते. तू म्हणत जसं राज्यनाट्य स्पर्धेपुरती राज्यनाट्य स्पर्धा, तसं झालं नाहीये. जिगीषाचं वर्तुळ इतकं विस्तारत गेलं की प्रत्येक प्रकल्पात नवीन माणसं जोडली गेली, आणि जिगीषाशी जोडला गेलेला
एकदा एक माणूस परत जिगीषापासून दूर जात नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मुळात मी ऐकलं होतं जिगीषाचा मुळातच जो अर्थ आहे तो दोन अर्थ त्यातून एकतर म्हणजे जिंकण्याची इच्छा. किंवा इच्छा आणि जगण्याची इच्छा. जगण्याची इच्छा आहे ना ती जिजीविषा, ओके. आणि जिंकण्याची इच्छा ही जिगीषा. हे संस्थेचं नाव आहे. ती आपली ऍक्ट्रेस शुभांगी गोखले जी आहे, जी संगीत ती आमच्या बरोबर कॉलेजला होती, तिने हे बारसं केलेलं आहे. म्हणजे या नावाचं क्रेडिट तिला नेहमी देतो आम्ही, की ते नाव होतं. म्हणजे नाव काय ठेवायचं संस्थेचं याच्यावर पण आमच्याकडे कीस पडायचं. तिने रात्री घरी येऊन 50 ते 75 नावं घेऊन आली होती, की आपल्या संस्थेचं नाव हे असू शकतं, आणि त्यातलं हे नाव निवडलं गेलं. तुम्ही त्या 40 वर्षापूर्वी 45-45 वर्षापूर्वी तेव्हा ब्रँडचा आपण जे आता विचार करतो तो तेव्हापासून त्या शिक्षणामुळे तुम्ही ती गोष्ट क्लिअर होती तुमच्या डोक्यामध्ये, की ही गोष्ट कोणाला कसं युनिक राहील, आपण युनिक कसे राहू, दर्जेदार युनिक राहू, सगळे एकत्र राहू, युनिटीनी राहू, युनिकही राहू आणि युनिटीनी पण राहू. कोणाचं वैयक्तिक याच्यात नाही झालं, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. एक गंमत सांगू का त्याच्यात, बेसिकली सगळ्याला जोडणारा शब्द आहे. याने जसं सांगितलं आता की एकटेच खूप जण आले आणि त्याच्यात काहीच हे नाही ना, प्रत्येक जण प्रयत्न यावंच केलाच लागतं, पाहिजे. केलाच पाहिजे. पण आमचं आनंदाची गोष्ट अशी की बरोबर एवढे लोक होते आणि आम्ही सामूहिक स्वप्न पाहिलं. समूहाने पाहिलेलं स्वप्न आहे. जर आता काही थोडंफार बरं झालं असेल किंवा बरं करू शकलो असू तर ते समूहाने पाहिलेल्या स्वप्नाचं फलित आहे असं मला वाटतं. आणि ना एकटा माणूस आहे ना, तर काय आलं की लगेच काय तुम्हाला इथे ताट वाढून ठेवलेलं नसतं आणि पाठ बसायला दिलेला नसतो. स्ट्रगल करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, सिद्ध करावा लागतो. याच्यामध्ये कधी कधी एकटा माणूस नैराश्यात जाऊ शकतो, उदास होऊ शकतो. आम्ही इथे आल्यानंतर काम सुरू करण्याच्या अगोदर वैयक्तिक फेजेस माझ्या आयुष्यात आले की आता कधी सुरू करायचं. पण आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे रोज संध्याकाळी परत भेटून आम्ही आपापलं काम करून भेटून की अच्छा इथपर्यंत आपल्याला आलं, आता आपल्याला अजून हे अचीव्ह करायचंय. तर तो सपोर्ट होता, तो सायकोलॉजिकल सपोर्ट होता एकमेकांना. सुखदुःखात सगळेजण बरोबर होतं. आणि मुंबईत भेटलेली हा जो पुन्हा पुन्हा सांगतो ना, म्हणजे चंद्रलेखापासून, सुयोगपासून, आविष्कारपासून तर अश्वमी थिएटर्स पासून जी माणसं भेटली सगळी चिंतामणीपर्यंत, मोहन वाघ, महेश मांजरेकर, लता नार्वेकर, सुधीर भट, आविष्कारचे काकडे, तेंडुलकर, सगळी माणसं, त्यांनी सगळ्यांनी बघितलं की अरे हे वेगळ्या प्रकारचं नाटक करतायत. कारण आम्ही छबिल्लास मध्ये नाटक केलं, शिवाजी मंदिरला नाटक केलं, याही प्रकारचं नाटक केलं, त्याही प्रकारचं नाटक केलं, पुढे अजून कक्षा विस्तारल्या, टेलिव्हिजन केलं, सिनेमा केला, डॉक्युमेंटरी केली, पण सगळीकडे तेच त्रिसूत्र, सातत्य, नाविन्य आणि दर्जा. आज म्हणजे याच कंटिन्युएशन, म्हणजे कारण परत माहित नाही बाकी काही नाही म्हटलं. आणि आजही तेच विस्तारणं सुरूच आहे. म्हणजे आमच्या बरोबर गेले 13 ते 14 वर्ष जवळजवळ अष्टविनायक नावाची संस्था आहे. दिलीप जाधव जे ज्येष्ठ निर्माते आहेत ते आमच्या बरोबर ज्येष्ठ मित्रासारखे, ज्येष्ठ भावासारखे आहेत. खुशबू जाधव आहे, प्रणित बोडके म्हणून सूत्रधार आहे. हे सगळे आमच्या बरोबर आता इतके अटॅच, म्हणजे जुळी भावंड असतात ना तशा जुळ्या संस्था आहेत. तसंच संभाजीनगरला मराठवाडा आर्ट कल्चर अँड फाउंडेशन आहे, निलेश राऊत आणि त्यांची सगळी टीम आहे. सगळं आमचं मिशन जे आहे ते सगळे आमचे मित्र संस्था झालेले आहेत. आणि तो सगळा फेस्टिवल जो आहे त्याच्या आयोजनाची जबाबदारी आज ते घेत आहेत. म्हणजे ऍक्टिव्हिटी अशी विस्तारात. जेव्हा 40 वर्ष पूर्ण झाली तेव्हा असा विचार आला की आपण ते इथे येतो, म्हणजे मराठवाड्याशी संपर्क, शहराशी संपर्क सतत चालू होता. पण एक एवढा मोठा टप्पा पूर्ण झाला तर ज्या शहराने आपल्याला घडवलं, जिथे आपण किशोर वयातली पौगंडावस्थेतली मुलं युवक होईपर्यंत घडलो, इथे नाटक जगलो, इथेच संस्था निर्माण झाली, त्या शहरात जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी पुन्हा सुरू करूया असं जेव्हा आम्ही म्हणालो तेव्हा निलेश राऊत, नंदकिशोरजी कागलीवाल, अंकुशराव कदम, शिव कदम, दासू वैद्य, निकाळजे, डॉक्टर निकाळ, अशी माणसं धावून आली. नाही, जिगीषाचं आपण फेस्टिवल इथे तुम्ही एकटे कशाला करणार, आपण करू. आणि तिथून तो फेस्टिवलची परंपरा झाली. आता हे 4थं वर्ष आहे. मग तिथे अजून महाराष्ट्रातून इतर प्रायोगिक नाटकांना बोलवणं, प्रमुख पाहुण्यांना बोलवणं, काही पुरस्कार देणं. गेल्या वर्षीपासून प्रशांतच्या डोक्यात आलं, तुला गंमत म्हणून सांगतो, की एक ना सामूहिक चर्चा झाली की काय काय मुद्दे निघतात. त्या फेस्टिवलला दरवर्षी एक ऍडिशनल आम्ही व्हॅल्यू ॲडिशन करतोय. गेल्या वर्षीपासून असं झालं, प्रशांत म्हणाला जर नाटकाचा महोत्सव आहे त्या कॅम्पसमध्ये घडतोय, मुलाखती होत आहेत, चर्चा होत आहेत, परिसंवाद होत आहेत, अभिवाचन होत आहे, तर इथे नाट्यविषयक पुस्तकांचं प्रदर्शन भरूया. म्हणजे
साहित्य कादंबरी सगळे वेगवेगळ्या साहित्य संमेलनात होत, पण फक्त नाटकाविषयी म्हणजे नाटकाचं पुस्तक, नाटकातल्या नटांचे आत्मचरित्र, शैक्षणिक पुस्तक, भाषांतर, हिंदी नाटक, इंग्रजी, आणि तुला सांगतो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 1.5 ते 2 दिवसात लाख रुपयांच्या वर त्याची, कारण आपल्या नाटकाच्या पुस्तकाची किंमत कमी असते, पण ती सगळी पुस्तकं विकत घ्यायला, आणि लोकांना इतकी आवडली, सगळ्या प्रकाशकांनी मदत केली मुंबईतल्या त्याच्यासाठी, सगळ्या. आणि सगळं मुंबई, पुणे, सगळ्यांनी पुस्तकं, नागपूर, इथून सगळ्यांनी पुस्तकं पाठवली त्या प्रदर्शनामध्ये. असं प्रत्येक वेळेला ज्याला असं आपण म्हणतो की म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला कॉलेजच्या काळातही होतो ना, तर वैयक्तिक विकास नाही बघितला जिगीशाने. मग इतर संस्थांमधली चांगली माणसं त्यांच्या संपर्कात, त्यांच्याशी बोलाचाली, त्यांचा तंत्रज्ञ म्हणून मार्गदर्शन मिळणं, अशा आम्ही सगळ्या भिंती तोडल्या, एका वाक्यात सांगायचं तर. मला त्यालाच घेऊन एक सर विचारायचं, तुम्हाला लोकाश्रय तर कंटिन्यू मिळत गेला, पण मला असं दिसलं की तुम्हाला राजाश्रयी बऱ्याच वेळेला, म्हणजे राजाश्रय या अँगलने की खूप पॉलिटिकली, म्हणजे नेत्यांनी किंवा छोट्या संस्थांच्या यांनी खूप सपोर्ट दिला असं मला दिसलं. असं झालं की तुम्ही स्वतःहून त्यांना अप्रोच होत गेला? नाही, ते सगळे जोडले गेले. एकतर काय होतं, पत्रकारितेची, सामाजिक चळवळीची सगळ्यांना पार्श्वभूमी होती, शिवाय नाटकं जी झाली ना, म्हणजे प्रशांत दळवीचं 4 चौघी झालं, ध्यानीमनी झालं, चाहूल झालं, सेलिब्रेशन झालं, डॉक्टर तुम्ही सुद्धा अजित दळवीचं झालं. मी मुद्दाम ही नावं सांगतो की हे एका रंगसंवेदनेची. याच्याशिवाय मी तेंडुलकर, दळवी, कानेटकर, मयेकर, आनंद नाडकर आणि संजय पवार, अभिराम भडकमकर यांची नाटकं करतच होतो, आता क्षितिज पटवर्धन पर्यंत. आणि यातला जो आशय आहे ना, माणसं जोडली जातात ना, ती फक्त प्रसिद्धीमुळे आणि लोकप्रियतेमुळे नाही, ती आशयामुळे जोडली जातात की अरे हे वेगळं नाटक करतायत, हे आपलं नाटक आहे. आता तुला सांगतो, भूमिका नाटक झालं, आता त्याचा 150वा प्रयोग आहे 9 ऑगस्टला. हे नाटक पाहिल्यानंतर साधना साप्ताहिक जे आपलं आहे, त्याला का वाटलं असेल, त्यांनी अख्खा वर्धापन दिनाचा 52 पानाचा विशेषांक भूमिकावर काढला. म्हणजे खरं तर नाटकाचं काम नाटक करत होतं, पण एक मासिक आणि चळवळ जोडली गेली. म्हणजे हा विचार आपण इकडे जोडला पाहिजे असं वाटणं आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्याला किंवा BARC मध्ये हे नाटक आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं पाहिजे म्हणून ठेवलं गेलं. तर आशय जोडतो, कंटेंट जोडतो तुम्हाला एकमेकांशी, की अरे हे एका वेगळ्या प्रकारची मांडणी करतायत. त्यामुळे नाटकांची निवड पण वेगळी ठरली. आणि मग असं झालं की खूप काम केल्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने सगळ्यांशी संपर्क आणि संवाद येतोच. पण तुला गंमत म्हणून सांगतो की हे लोकाश्रय, राजाश्रय म्हणाला, पण या जिगीशाच्या ग्रुपपैकी कोणीही कधी 10% घर मागितलं नाही, कधीही कोणी वैयक्तिक कामासाठी गेलं नाही. जरूर मंत्रालयात जाऊ, जरूर एखाद्या मंत्र्यांना सांगू की काय, पण सामूहिक कामासाठी. म्हणजे हा नाट्य महोत्सव आहे, हे फिल्म फेस्टिवल आहे, याच्यासाठी आम्हाला पाहिजे, आविष्कारला आम्हाला हक्काचं नाट्यघर पाहिजे, ह्या मागण्यांसाठी जाऊ, पण वैयक्तिक कामासाठी नाही. त्यामुळे ते जोडली गेली सगळी माणसं. सर, तुमच्या लेखी म्हणजे मला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे 4 चौघी नाटक आहे, हे नाटक तेव्हा 1000 प्रयोग आणि आता जवळ 350च्या सुमारास आहेत. सर, ही पहिल्यांदा संकल्पना कशी आली तुमच्याकडे समजून घेणं खूप होतं, की लोक आम्हाला विचारतात की हे घडलं कसं आणि त्यामुळे ते लिखाण कसं झालं, काय कसं आलं सर हे? सर, की हल्लीच्या मुलांना, कारण की हल्लीच्या मुलांनाही ते आवडतंय, म्हणजे जेनझी सो कॉल्ड म्हणतात, त्यांनाही ते आवडतंय. एक भाग त्यांनी तेव्हा लिहिलेला आहे ना, म्हणजे त्यातल्या 3ऱ्या मुलीचा जो प्रश्न आहे तो आत्ताचा पूर्ण कनेक्ट होतो. कसं सुचलं आणि काय? बरोबर, गंमत आहे. म्हणजे ते कसं की अचानक एका रात्री सुचलं असं नाही. त्याला एक छोटीशी बॅकग्राऊंड आहे. जे सुरुवातीला स्त्री नावाची एकांकिका सांगितली ना आम्ही, केली होती, ज्याच्यात 11 मुली होत्या वगैरे. तर ती जेव्हा मी एकांकिका लिहिली तेव्हा मला असं जाणवलं की ती एकांकिका खूप चांगली झाली आणि ती एक 40-45 मिनिटाची होती आणि अत्यंत इफेक्टिव्ह व्हायची. 100 प्रयोग केले मी त्यावेळी 1,200 प्रयोग, म्हणजे सगळ्या गावात शहरांमध्ये जाऊन. तर त्यावेळी फक्त मला असं जाणवलं की ती जे स्ट्रीट प्ले फॉर्म मध्ये होती तर होतंय खूप चांगलं, पण अजून हा प्रश्न जो आहे तो खूप गुंतागुंतीचा आहे, स्त्रियांचा प्रश्न, विशेषतः आधुनिक स्त्रीचा प्रश्न. आणि त्याही एकांकिकेत गंमत बघा, आम्ही तेव्हा त्या मनाने वयाने लहान होतो, पण आम्ही त्यावेळी सुद्धा कुठेही हुंडा, बळी आणि असे प्रश्न घेतले नव्हते. तर सोशलायझेशनच्या प्रोसेसमध्ये स्त्रीचं स्त्रीत्व आणि त्याच्याबद्दल म्हणजे समाज व्यवस्था कशी तुला म्हणून मला एकीकडे असं दिसत होतं की त्यावेळी अनेक चांगली स्त्री आत्मकथनं येत होती. म्हणजे रीटा वेलणकर सारखं पुस्तक असेल किंवा मला उद्ध्वस्त व्हायचे सारखं असेल किंवा अजून आहे मनोहर सारखं असेल. आणि एकीकडे असं जाणवलं होतं की
स्त्रीनी म्हणजे अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रीचा प्रश्न अनेक ठिकाणी आला होता, पण जीवनाचा अर्थ शोधणारी एक मला स्त्री दिसत होती. आमच्या औरंगाबादमध्ये सुद्धा अत्यंत काही बुद्धिनिष्ठ स्त्री आम्ही पाहिल्या होत्या की ज्यांनी आयुष्यात वेगळे निर्णय घेतलेत आणि त्याची ते किंमत पण चुकवतात. म्हणजे असं नाही करत अरे मी उगीच घेतला का किंवा नशिबाला दोष देणं, असं नाही. आपण निर्णय घेतलाय, आपण तो हे करूया आणि वेगळे निर्णय होते. त्यामुळे तो जो स्त्रीवर्ग आहे आधुनिक संवेदना असलेला, रॅशनल, तो कुठेतरी नाटकात यावा असं मला वाटत होतं. आणि त्या दृष्टीने म्हणजे एकीकडे गौरी देशपांडे होत्या, एकीकडे हे सगळं जे आधुनिक साहित्य येत होतं त्यातली स्त्री मला मराठी नाटकात एकदम हे होत नव्हती. आणि मला वाटलं की मी असा प्रयत्न करून पाहावा. आणि म्हणून माझा तो प्रवास एकीकडे सुरू होता, डोक्यात गेली 10 वर्ष जवळजवळ सुरू होता. म्हणजे स्त्री आमचं 83 साली आलं असेल तर हे मी 91 साली लिहिलं. आणि एकीकडे असं झालं, मी एका INTच्या वर्कशॉपसाठी गेलो होतो, गुजरातमध्ये गेलो होतो. आणि तिकडून बसमधून येताना अचानक मला काय माहित नाही पण सगळ्याची एक साखळी तयार होत गेली. आणि मला जे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणायचंय त्याच्यासाठी एक प्रातिनिधिक कुटुंब तयार झालं मनातल्या मनात, की एक आई आहे की जिने दुसरे लग्न न करता जी राहिलेली आहे. आणि तिने 3 मुली आहेत आणि त्या 3 मुलींचे एक एक प्रश्न असं सलग मला उलगडत गेलं काहीतरी. आणि मला माझं फक्त त्याला ह्या 10 वर्षांचा इतिहास होता की मी ज्या वातावरणात राहिलो, म्हणजे मी कदाचित तिकडे राहिलो नसतो तर मला ह्या स्त्रिया पण बघता आल्या नसत्या. आणि ज्या बुद्धिनिष्ठ म्हणजे एक खूप छान गौरी देशपांडेंच्याच याच्यात मला आलं होतं. आजी आपल्या नातीला म्हणते किंवा काय हिला म्हणते की ती खूप डिस्टर्ब झालेली असते किंवा ती म्हणे अगं तुमच्या बाबतीत आमच्या बाबतीत कसं होतं, आमच्या आयुष्यात काही जर मनासारखं घडलं नाही तर आम्ही कुणावर तरी दोष देऊ शकत होतो, नशिबावर, माझ्या नशिबाने मला माझं आपलं लग्न लावून दिलं चुकीच्या माणसाशी आणि असं झालं. तसं तुम्ही तुमचे निर्णय घेता, त्यामुळे त्याची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर असते. आणि हे जे आहे ना, अशी मला स्त्री कुठेतरी दाखवायची होती की जी टिपिकल परंपरागत याच्यात नाहीये, जी त्यामुळे चारचौघीतलं जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात त्यांच्यातली पात्र पण जी आहेत ती अरे वा तू वेगळा निर्णय घेतला का, शाबास शाबास, असं नाहीये. त्या एकमेकांना क्वेश्चनिंग, त्या बुद्धिनिष्ठ स्त्रिया आहेत, त्या एकमेकींना क्रॉस क्वेश्चनिंग करतात. म्हणजे मग गंमत अशी आहे की ज्या वादविवाद स्पर्धांचा आम्ही सुरुवातीला उल्लेख केलाय, त्या वादविवाद स्पर्धेत मी अनेकदा भाग घ्यायचो, चंदूही असायचं. आणि तेव्हा अशी अनेकदा गंमत व्हायची की जे प्रभारी प्राध्यापक असतात ना आपले, त्याच्याकडे जो आधी जाईल त्याला चांगली बाजू यायची, विषयाच्या बाजूने आपल्या मनासारखी, आणि दुसरा आला त्याला ती उरलेली बाजू यायची. मला नेहमी वाटायचं अरे वादविवाद स्पर्धेला 2च बाजू का? एक विषय जेव्हा असतो त्याला किती डायमेन्शन्स असतात, पण आपल्याला बोलावं मात्र एकाच बाजूने लागतंय. तर ही जी एका विषयाला अनेक अंगांनी भिडण्याची जी ताकद नाटकात असते ती मला मिळाली. आणि पहिल्यांदा चारचौघीत मी त्याचा उपयोग केला की त्या 6 पात्रांमधून मी मला जे म्हणायचंय ते 6 जणांच्या माध्यमातून बोलू शकलो आणि त्या विषयावर चर्चा घडवू शकलो. त्या विषयावर आपापली सगळेजण मतं मांडत गेली. आणि ते टिपिकल वैचारिक गुऱ्हाळ नव्हतं, त्याच्यात पण भावना होत्या, अनुभव होते, एक्सपिरियन्स होते, एकमेकांवर शेवटी नाटकाने जीवनानुभव दिला पाहिजे. तेव्हा मग वैचारिकता आणि तो जीवनानुभव याचं जे रसायन तयार होतं ते कुठेतरी मला वाटतं अधिक भेटतं किंवा अधिक लक्षात. नाटकाचं चारचौघी आहे तर चित्रपटाचं बिनधास्त हे कसं काय आलं? आणि तो एक आम्हाला म्हणजे की अचानक हा एक धगा आहे, पण मी तुला सांगतो त्या स्त्री एकांकिकेपासून सुरू झालेला. कारण याच्या पण सगळ्या नाटकांमधल्या स्त्री प्रोटोगॉनिस्ट आहेत. म्हणजे ध्यानीमनी मधली पण शालूच होती किंवा सेलिब्रेशन मधली पण आईच होती वगैरे वगैरे. तर असं झालं होतं की आपण सगळं सामाजिक आणि असं सगळं नेहमी असंच नाटक करतो, तर एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा करूया. चित्रपटाचे तर आम्ही सगळे चाहते होतो. तुला गंमत वाटेल, बिनधास्तच्या स्क्रीन प्लेवर आमच्या दोघांचं मिळून अनेक वर्ष काम आणि अजित ते त्यानंतरही झाले, पण आपलं बोलणं ती मैत्रीची गोष्ट होती. तू जर बघितलंस तर 2 मैत्रिणींची गोष्ट होती. तर आम्ही तशीच मैत्री जगत होतो. एकीकडे त्या 2 मुली होत्या आणि त्याच्यानंतर काय झालं की नाटकाची रचना जेव्हा झाली, त्याचं स्क्रीन प्लेवर चर्चा करून एक इंटरव्हल पर्यंत आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे हा अँगल आहे की याच्यामध्ये सगळ्या बायकाच किंवा सगळे स्त्री पात्र असू शकतात, अशी एक याला युनिक क्वालिटी आहे.
कारण ते लेडीज हॉस्टेल आहे. आणि मग ते ह्यांनी सगळ्यांनी सुरुवातीला थोडासा विरोध केला की अरे फक्त ते असं केलं. म्हटलं नाही, उल्लेख करू सगळ्यांचे, बॅकग्राऊंडला राहतील, फोरग्राऊंडला सगळ्या बायकाच राहतील. आणि ती आयडिया अत्यंत सक्सेसफुल ठरली आणि त्याच्यामुळे ती गंमत ठरली. म्हणजे ते आधीची 10 वर्ष पूर्ण नाटकातली आणि त्या 1999 पासून पुढे बिनधास्त. जे तू म्हणालास तसं थोडस झालं की एकीकडे 4 चौघी, ध्यानीमणी, साहुल अशी म्हणजे एकदम वैचारिक आणि हे एकदम पण अशी गंमत झाली की नुकतंच आम्ही पण आमचं कॉलेजचं लाईफ विसरू शकत नव्हतं. लक्षात आलं म्हणजे की? ते होतच ना. आणि गंमत अशी वाटली की अरे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे करत 2 पुरुष जाऊ शकतात बाईकवर, हा तर 2 मुली का नाही जाऊ शकत? म्हणजे त्यांनी काय फक्त टिपिकलच रोल करायचे का? लक्षात आलं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक असं वाटलं की अनेकदा एंटरटेनर जे असतात ना तेव्हा त्याचे दिग्दर्शक, निर्माते वगैरे म्हणतात की तुम्ही डोकं घरी ठेवून या आणि मग बघा तुम्ही. आमचं म्हणणं होतं डोकं घेऊन या आणि तरी आम्ही तुम्हाला एंटरटेन करतो आणि तुम्हाला विचार करायला पण लावू. की त्याच्यामुळे 2 थ्रेड एकत्र केले आणि म्हटलं म्हणजे छान निखळ मनोरंजन देऊया. सस्पेन्स म्हणजे शेवटपर्यंत कसा सस्पेन्स राहील हेच काम करायला पाहिजे. ते त्याचं युनिट त्यामुळे ते जॉनर होतं आणि तेव्हा त्याचं नाविन्य होतं ना. तसं ते तू म्हणशील तर त्याच्यामध्ये तसं होतच ना की 2 मैत्रिणी होत्या, त्यातल्या वेगवेगळ्या वर्गातल्या त्या होत्या, असं पण होतं. म्हणजे ते सगळं त्याच्यातली गंमत वेगवेगळी होती. आणि त्याचा भाग पण जो होता तो की मैत्री मुलींची का हे होत नाही, कॉलेज नंतर 2 मित्रांची राहते, कारण त्यांची लग्न होतात, ते स्थलांतरित होतात, कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये जातात, मग अडकतात. मग कधीतरी आपल्या कॉलेजमधली मैत्रीण कुठेतरी भेटलं, अरे असं होतं. मित्र मात्र टच मध्ये असतात. तर ह्या सगळे धागे पुन्हा त्याच्याशी जोडले गेले. म्हणजे 4 चौघीतल्या कंटेंटचे धागे बिंदास मध्ये आले आणि सस्पेन्स थ्रिलरचं जॉनर आलं, फ्रेशनेस आला. तेव्हाची जेनजीच होती ती. त्याच्यातली जी सगळी कॉलेज गँग होती ती त्यातली जेनजीच होती. म्हणजे ती पुढे वेगळ्या घडली. अर्थाने याचे जे निर्माते मच्छिंद्र चाटे होते ते सुद्धा वेगळ्या अर्थाने मित्रच होते. म्हणजे सगळे ते मैत्रीच्या धाग्यांनी सगळे परत जोडले गेले. कॉलेजला मला 2 वर्षांनी लहान होता मच्छिंद्र चाटे, जे आता पूर्ण चाटे कोचिंग क्लासेस आहे आणि अत्यंत मेरिट स्टुडंट. अत्यंत मेरिट. म्हणजे 10वीला 3रा, 12वीला 1ला, असं गणितात 100 पैकी 100, फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 असे मार्क असणार. आणि त्याला सिनेमाची मात्र खूप आवड होती. पण सर मी एक गोष्ट बघितली आहे, म्हणजे तुम्हाला मी जो ऑब्झर्वेशन आहे की संभाजीनगर जे आहे छत्रपती शिवाजी, तिथून चांगले शिक्षण हे दर्जा. म्हणजे मला वाटतं एकलव्य स्वाध्याय मला सुंदर लटपटे म्हणून होते. हो, तुला अरे माझा अत्यंत जवळचा मित्र, माझा क्लासमेट. ओके. त्यानंतर तुम्ही चाटेंचा, म्हणजे मी ऑब्झर्वेशन आहे माझं की ही गोष्ट तुमच्याकडे बघून तेच आम्हाला नेहमी जाणवलं. मला त्या अभ्यासाला घेऊनच म्हणायचं, जेव्हा तुम्ही प्रशांत सरांची नाटकं करता तेव्हा तुम्ही जवळ असता, एकत्र असता, तुमच्याकडे स्क्रिप्ट येते किंवा तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होता. पण जेव्हा बाहेर एखाद्या लेखकाचं नाटक करता त्या दोघांमधला जो फरक असतो सर, तो तुम्ही कसा, म्हणजे तुम्ही ती प्रोसेस कशी ठेवता? म्हणजे तेव्हा त्याच्यामध्ये त्या लेखनामध्ये म्हणजे त्यामध्ये पूर्ण इंटरफेस करता की नाही करता, कसं? म्हणजे इंटरफेरन्स करायचा प्रश्नच नसतो. ऍक्च्युली मी खूपच नाटककाराचा दिग्दर्शक आहे. म्हणजे मी त्याचं नेहमी उलट म्हणतो की, कारण काय आहे ना, नाटककार हा क्रिएटर आहे, दिग्दर्शक हा रिक्रिएटर आहे. म्हणजे त्याला सुचण्यापासून एक अमूर्त कल्पना, त्यांनी त्याची मांडणी करणं, त्याचा अभ्यास करणं, हा काय होऊ शकतं. तर मी त्याच्याशी सहमत असतो, पण मला काही काही खाचकळगे दिसतात किंवा त्याच राहून गेलेल्या काही गोष्टी मी त्याला अजून सजेस्ट करू शकतो. पण मी ते माझं त्याच्यावर लादू नाही शकत. त्यामुळे मला एकच आहे की त्यांनी लिहिलेलं नाटक मला मान्य असेल तर मी करावं, मान्य नसेल तर मी करू नये. पण असं झालं कधी ह्यांनी लिहिलं, त्याचं नाही मी म्हणत, कोणाचंही मी म्हणतो, पण असं कधी झालं सर की एखादं नाटक लिहिलं गेलं आणि तुम्हाला ते तेवढं म्हणजे याच्याकडनं काय झालं, असं झालं नाही. कारण त्याला एक कारण आहे, सांगतो तुला. मतभेद झाले छोटे छोटे, पण ते मतभेद पण मोठे नव्हते, ते आशयाचे नव्हते. कारण तो चुकीचा आशय लिहिणारच नाही. तो मगाशी जो शब्द वापरला ना, आमची एकत्र चांगलं नाटक, वाईट नाटक म्हणजे काय, याची कन्सेप्ट डेव्हलप झाली. आमचं अंडरस्टँडिंग ऑफ लाईफच सगळ्यांचं बरोबर झालंय. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, काय बरं काय वाईट, त्याचा बुद्ध्यांक आणि भावनांक चेक करण्याची वेळ आलेली. काय होऊ शकतं मग डिटेलिंग मध्ये मायक्रो वेळेला कधीतरी होऊ शकतं की सादरीकरणाचं त्यांनी एक केलेलं व्हिज्युअलायझेशन होतं की समजा आहे की नाही इथे रोहन बसणार आहे आणि इथे आम्ही असे बसणार आहेत, मी असा सीन लिहिलेला आहे आणि मी म्हणालो नाही असं नाही होणार, कदाचित रोहन इथे बसेल. रोहन गंमत म्हणून उदाहरण देतो. जे मतभेद हवे असतील
मुख्य म्हणजे हे ऐकताना कोणाला वाटू शकतं की अरे काय छान रिलेशन आहे, किती हे आहे, म्हणजे यांच्यात कधी भांडणं भांडणं खूप होत. तर तसं नाहीये. भांडणं ही मैत्रीला तुमच्या जिवंत ठेवतात. त्यामुळे अनेक, फक्त त्याला उत्कट भांडणं म्हणू शकतो. हा. छायादातरांनी एकीकडे वापरलं होतं, मला तो शब्द खूप आवडतो, की त्याच्यामुळे ती जिवंत राहते. आणि असं नाहीये अजिबात हे अरे वा क्या बात आहे लिहिलंच, असं काही नाहीये. गंमत तुम्हाला सांगतो की, आणि ती म्हणजे आता अगदी चारचौघी लिहिलंय, चारचौघीचा जो पहिल्या अंकाचा एंड आहे, तर त्याच्यात मी किंवा तो फोन आहे ना जो सगळा तो 22 मिनिटाचा जो नाटक फोन बघितलंयस लिहिला, ना? हा, जो वंदना गुप्तेने आणि आता अप्रतिम मुक्तानी केला, आता केला. मुक्तानी केला, त्याचं अप्रतिम प्रेझेंटेशन, आणि तो खूप गाजला, मास्टरपीस ठरला. म्हणजे ज्यावेळी चारचौघी पहिल्यांदा काही जणांना वाचून दाखवलं होतं, तेव्हा त्यांना ते असं वाटलं होतं, 2-3 नाटकातले लोक, हे जरा चांगलं आहे, फारच म्हणलं 8 मार्कचं वाटतंय का, म्हणजे 20-25 प्रयोग होतील. आणि आम्हाला काही माहित नव्हतं की तेव्हा त्याचे 1000 प्रयोग होणार आहेत, पण एवढं म्हटलं की 8 मार्क म्हणजे तुम्ही वेगळ्या अर्थाने म्हणताय, पण हे नाटक असंच सादर होईल, जर झालं तर, नाही तर होणार नाही, वगैरे वगैरे. फोनच्या बाबतीत हे एवढं सलग हा, तर मोठं ते फोनचा तर गंमत असं, मला असं माझ्या डोळ्यासमोर होतं की तो जो सगळा फोनचा सीन आहे, ते त्या जी विद्या आहे ती एका खुर्चीवर बसली आहे किंवा बेडवर जे काय. आणि ती एक फोन पूर्ण 22 मिनिटं म्हणते. आणि मी जेव्हा रिहर्सलला गेलो तेव्हा चंदूनी ते ज्या प्रकारे डिझाईन केलं ते पाहून मी एक सेकंद हैराण झालो. म्हणजे कारण त्यांनी आईला एका खोलीत बसवलं, तिकडे त्याचं एक्सटेन्शन घेतलं, हिला दुसरीकडे बसवलं, नंतर तिचं जे बोलणं आहे ते जेव्हा खासगी व्हायला लागलं तेव्हा त्यांनी बेडचा अप्रतिम वापर केला. आणि मला एकीकडे ते पटतंय आणि एकीकडे मला वाटतं अरे मग ते नाटकातल्या ह्याच्यावरचं लक्ष जाईल का, स्वगतावरचं लक्ष जाईल का, असंच मी ध्यानीमध्ये लावला होता थोडक्यात त्यांनी एका वाक्यात माझ्या सांगायचं तर. मनात, आणि माझ्या मनात होतं की अरे एकाच जागी स्टॅटिक आहे. नाही ते इंटेन्स परफॉर्मन्स असं त्याचं. आणि ध्यानीमनीच्या वेळी पण असंच झालं की नीना कुलकर्णींचा जो म्हणजे शालूचा त्यातल्या दुसऱ्या अंकातला एक सीन होता, मोठा scene. ज्याच्यात ती मुलाचं अस्तित्व पटवायला त्या Psychiatrist समीर जो आहे, वाद त्याला घालते पूर्ण बोलते. घर म्हणजे ती सगळं म्हणते की इकडे बघ त्याचं मोजे आहे, तिकडे त्याचा डबा आहे, इकडे त्याचे चित्र आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तेही मला वाटत होतं त्या एकाच जागी उभं राहून ती म्हणते. आणि यांनी दिग्दर्शक म्हणून तिला कम्प्लीट घरभर फिरवलं ते करताना. आणि मला वाटलं अरे मी जेव्हा रिहर्सलला गेलो तेव्हा लोक सतत काम करायचो, क्वचित जायचो रिहर्सल, अरे नाही मला पटलं, मला हे असं वाटतं हे सगळं लक्ष उडणार, असं फिरवत बसलं तर म्हणाल तू फक्त बघ, हे मी काहीही बदलणार नाही, हे असंच ठेवणार. कारण चंदूची जी वैचारिक क्लॅरिटी असते ती एवढी स्ट्रॉंग असते की त्या ह्याच्यावरची. आणि तो बेसिकली म्हणजे एवढ्या जरी याच्यात त्यांनी रिहर्सल करत असला तरी त्याच्या डोळ्यासमोर एक पूर्ण मोठा रंगमंच असतो, त्याची डेफ्थ असते, त्याची लांबी रुंदी असते, त्याच्यातल्या सगळ्या अवकाशाचा सगळा तो विचार करत असतो. आणि तो तू बघ, नंतर तुला पटलं नाही तर बघूया, पण आता मी काहीच बदलणार नाही आणि काहीच सांगू नकोस. म्हणजे हे जाऊ दे आता मी काय बोल, मी असं वगैरे माझं झालं तू काहीच ऐकत नाही यार वगैरे वगैरे. जेव्हा मी पहिला प्रयोग पाहिला आणि त्या पहिल्या प्रयोगाला म्हणजे असे गोठून गेलेले प्रेक्षक जेव्हा पाहिले मी ध्यानीमनीच्या वेळी किंवा, तेव्हा मला जाणवलं की लेखन आणि दिग्दर्शन ही पूर्ण गोष्ट वेगळी आहे. म्हणजे लेखक पण रंगसूचना करत असतो त्याच्या स्क्रिप्टमध्ये आणि त्यांनी त्या जरूर कराव्यात, पण त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे निवडीचा अधिकार दिग्दर्शकालाच दिला पाहिजे. आणि ह्या पूर्णपणे वेगळ्या संस्था आहेत. नाही त्याच्याशी आशयाशी आणि फटकून मला केलं ते तर पटलं की अरे हे बरोबर आहे, ह्याच पद्धतीने ते design एवढेच व्हायला मायक्रो लेवलचे मतभेद झाले. आणि नाही बाकी काही त्याच्या एका नाटकाचं अगदी पुनर्लेखन आम्ही एकट्यानेच नाही, अगदी ग्रुप समोर वाचन झाल्यावर हे सगळे म्हणाले की जरा गडबड. चाहूल जे मी लिहिलं होतं तर ते पहिल्यांदा असं झालं की माझा पहिला अंक झाला लिहून आणि सगळ्या ग्रुपच्या समोर वाचलं. म्हणजे ज्याच्यात काय म्हणतात, मी घरी तर प्रतीक्षाला पण वाचून दाखवतो, याला पण वाचून दाखवतो, पण सगळा आमचा ग्रुप होता 7-8 जणांचा. नेहमीच असतो आणि प्रत्येकाचं मत माझ्यासाठी आणि चंदूसाठी महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही वाचलं आणि पहिल्या अंकाला म्हणजे सगळे असे हे झाले, खूपच खूप impressed. छान आणि वेगळंच काहीतरी. आणि मग मी नंतर म्हटलं ठीक आहे, मी 15 दिवसात माझं झालं की दुसरा अंक वाचू, आणि दुसरा अंक वाचला 2 प्रवेश वाचले बहुतेक त्याच्यात. आणि ते दुसरा अंक वाचल्यावर सगळे म्हणाले अरे फारच काहीतरी वेगळीकडेच गेलंय नाटक, अगदी भरकटलंय, काहीच नाही. म्हणजे पहिल्या अंकाचा इम्पॅक्ट दुसऱ्या अंकात येतच नाहीये, कुठे काय बिघडलंय माहिती नाही. म्हणजे मित्रांनी क्रूर पण व्हावं लागतं. म्हणजे मी जे म्हटलं की गुडी गुडी नात्याचा काही उपयोग नाही, तुम्ही जवळ येता म्हणजे तुम्ही अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होता. आणि ते आमचं सगळ्यांचं स्ट्रेंथ.